गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतुकीस अथवा विक्री करण्यास बंदी असूनही गोवा बनावटीची दारू भरून तो ट्रक रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकासोबत घेऊन शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा लावला। सदरचा ट्रक हा शाहूवाडी तालुक्यातील वारुई गावच्या हद्दीमध्ये आला असता ट्रक थांबवून बाजूला घेतला व त्यावरील चालकास याबाबत विचारणा केली असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्याच्या हालचालीवरून संशय बळावल्याने व ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू असल्याची खात्री झाल्याने ट्रक चालक संतोष बंडू पेटकर यांच्यासह ट्रक ताब्यात घेतला। तपासणी केली असता ट्रकमध्ये मुद्देमाल मिळून आला। आरोपी संतोष बंडू पेटकर यांच्या कब्जातील ट्रकमध्ये 1,04,56,032 रुपये किमतीची गोवा बनावट दारू, आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण 1,16,61,032 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला। आरोपी संतोष बंडू पेटकर याच्याकडे चौकशी केली असता मिळालेला ट्रक हा प्रल्हाद लिंबा धनगर यांच्या मालकीचा असून त्याच्या सांगण्याप्रमाणे सदरची दारू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले। आरोपी संतोष बंडू पेटकर व प्रल्हाद लिंबा धनगर यांच्या विरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाणे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी, संजय पडवळ व अमर वासुदेव यांनी केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।